नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. व्हॅलेंटाईन डे दिवशी लोकमत फिल्मीच्या खास मुलाखतीत एक गोड जोडी बसली होती प्रेमाचा खेळ खेळायला. ही जोडी म्हणजे पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर. सुरुवात झाली हसत खेळत, पण मध्येच असा क्षण आला की सगळेच थोडे थांबले. मुलाखत सुरू होताच पूजा बिरारी खूप उत्साह दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद स्पष्ट जाणवत होता. सोहम बांदेकर मात्र शांत, संयमी आणि थोडासा लाजरा दिसत होता. सूत्रसंचालकांनी सांगितलं, आज आपण प्रेमाचा खेळ खेळणार आहोत. दोघांनीही लगेच होकार दिला. पहिला प्रश्न विचारला गेला. पहिल्यांदा पुढाकार कोण घेतला? पूजा हसली. सोहमने तिच्याकडे पाहिलं. दोघांनीही फळ्यावर उत्तर लिहिलं. पण फळा उघडल्यावर दोघांचं उत्तर सारखंच होतं. क्षणभर दोघेही आनंदाने हसले. यानंतर प्रश्न आला, राग पटकन कोणाला येतो? सोहमने हलकसं हसत पूजेकडे बोट दाखवलं. पूजाने लगेच प्रतिक्रिया दिली, असं नाहीये. फळ्यावर लिहिलेलं उत्तर जुळलं नाही. क्षणभर वातावरणात हलकीशी शांतता पसरली. पण लगेच दोघेही हसू लागले. त्या क्षणी त्यांची गोड चिडवाचिडवी प्रेक्षकांना भावली. तिसरा प्रश्न होता, माफी आधी कोण मागतं? पूजाने लिहिलं सोहम. सोहमने लिहिलं दोघंही. उत्तर पूर्ण जुळलं नाही. सोहमने आपली बाजू स्पष्ट केली. मी आधी शांत होतो, मग बोलतो. पूजाने तिची बाजू मांडली. मी लगेच बोलून मोकळी होते. या छोट्या मतभेदातून त्यांच्या स्वभावातील फरक स्पष्ट झाला. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात गेला. तुमच्या जोडीदाराची सर्वात त्रासदायक सवय कोणती? दोघांनीही काही क्षण विचार केला. वातावरणात थोडी गंभीरता आली. पूजाने काहीतरी लिहिलं. सोहमने उत्तर लिहिलं. फळा उघडला गेला. उत्तर जुळलं नाही. क्षणभर दोघांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. सोहम म्हणाला, मी फक्त शांत राहतो. ते त्रासदायक नाही. पूजा म्हणाली, शांत राहणं कधी कधी जास्त त्रास देतं. हा क्षण मुलाखतीतील सर्वात लक्षवेधी ठरला. पण दोघांनीही लगेच हसून वातावरण हलकं केलं. त्यांनी एकमेकांना हात धरला. यानंतर प्रश्न आला, एकमेकांमध्ये सर्वात जास्त काय आवडतं? इथे दोघेही थोडे भावुक झाले. सोहम म्हणाला, पूजाची प्रामाणिकता मला खूप आवडते. पूजा म्हणाली, सोहमचा शांत स्वभाव मला आधार देतो. या उत्तरामधून त्यांच्या नात्यातील आदर स्पष्ट दिसत होता. मुलाखतीच्या शेवटी विचारण्यात गेलं, प्रेम म्हणजे तुमच्यासाठी काय? पूजा म्हणाली, प्रेम म्हणजे रोजची काळजी. सोहम म्हणाला, प्रेम म्हणजे साथ. लोकमत फिल्मीच्या या मुलाखतीतून स्पष्ट होतं, नात्यात मतभेद असतात, पण संवाद असेल तर नातं टिकतं. व्हॅलेंटाईन डे दिवशी त्यांच्या या प्रेमाच्या खेळातून एक गोष्ट समोर आली. लोकमत फिल्मीच्या या मुलाखतीतून स्पष्ट होतं की ते दोघं परिपूर्ण नाहीत, पण एकमेकांसाठी प्रामाणिक आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रेमात मतभेद असणं स्वाभाविक आहे का? तुमचं लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.